पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे SRA1 SRA2 SRA2 मुंबईला SRA1 आणि उर्वरित महानगरपालिकेला ठाणे जिल्ह्यामध्ये SRA2 ज्या वेळेला तिथल्या सोमन नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली त्याने मला फोन करून सांगितलं साहेब तुमच्या हस्ते झोपडपट्टी सर्वेक्षणाचा मुहूर्त करायचा. मला तुझी आयडिया मला सांग. ज्या वेळेला बघितलं 7 FSI त्याच रात्री मी देवेंद्रजीच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले असं असेल ना तर मी या सगळ्या राजकारणातून मी बाहेर जातो. देवेंद्रजींनी रात्री 10 वाजता त्यावेळेच्या वलसा नायरांना फोन लावला. त्यांना सांगितलं की नवी मुंबई या SRA2च्या बाहेर ठेवा. आणि ज्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीच्याकडे मिटिंग घेतली त्यावेळेला या ठिकाणी झोपडपट्ट्याचा विकास हा महानगरपालिकेकडून होईल, तो कुठल्या दुसऱ्या यंत्रणेकडून होणार नाही. याच्यावर नियंत्रण महापालिकेचं राहील आणि उद्याला आमची सत्ता येणारच आहे. त्याच्यानंतर त्या झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण केल्यानंतर त्याचा विकास लोकांना पूरक असा आम्ही करू हा विश्वास त्या ठिकाणी देतो तुम्हाला. तिथं आता काही नाही. एकदा माननीय एकनाथजी शिंदे आणि मी नेरूळकडे त्या लोकसभेच्या प्रचाराला गेलो असताना नेरूळ स्टेशनमध्ये चाललेलं काम त्यांना सांगितलं. मला माहित नाही हे पाप तुमच्या कालखंडात घडलं की देवेंद्रजीचं, हे बोललो मी. ते गप्प बसले. म्हटलं या ठिकाणी 8% फक्त पार्किंग लोकांना मिळणार आहे. राहिलेले 82% लोक गाड्याकडे उभ्या करतील रस्त्यावर. आपल्या ट्रक टर्मिनलची जागा नेरूळची सानपाड्याची म्हटलं ह्यांना नैनामध्ये नेलं असतं चाललं असतं. आणि आज तिथे बिल्डरच्या किमतीची घरं त्या ठिकाणी झालेत. 72 लाखाची घरं सर्वसामान्य माणसाला. पंतप्रधानांची योजना 72 लाखाचं घर, लाज वाटली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी ही योजना आणली, तुम्ही जर जमिनीचा दर तिथं लोड करणार असाल तर ते 72 लाखावर जातील. एरवी त्याच्यात 50 लाख कमी 22 लाखामध्ये नैनामध्ये ती घर. आणि नैनामध्ये आता अटल सेतू जो देवेंद्रजींनी बनवला त्यातून नैना 15-20 मिनिटांमध्ये नैनामध्ये, म्हणजे इथं नवी मुंबईत येण्यापेक्षा नैनामधून नैनाकडे जाणं अटल सेतूनी अतिशय चांगलं पडलं असतं. पण आत्ताच बॉस इज राईट या भावनेत. आणि सिडको ही काही कमर्शियल ऑर्गनायझेशन नाही समाजाची सेवा करण्याकरता, परंतु ह्या सिडकोच्या काही लरी अधिकाऱ्यांनी तिला व्यापारी संस्था बनवली आणि ती लवकरच ही महापालिकाची निवडणूक झाल्यानंतर ह्या गोष्टीची वाटचाल आम्ही निश्चित करणार आहोत. हे बघा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद तुम्ही प्रेसला आल्याबद्दल. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे आणि काय अपूर्ण राहिलं तर मी तुमच्या बरोबर कायमचं आहे. आणि बघा